विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बाहेरील राज्यातल्या नेत्यांची फौज मैदानात, नेत्यांकडून राजकीय परिस्थितीचा आढावा घेतलेल्या नेत्यांची भाजप मुख्यालयात थोड्याच वेळात बैठक। महायुतीचा उमेदवार निवडीचा फॉर्म्युला ठरला, स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि 2 टप्प्यात घेण्यास प्राधान्य देणार, मात्र अंतिम निर्णय आयोगाचा असेल, मुख्यमंत्र्यांची माहिती। शिंदे गटाचा स्ट्राईक रेट गद्दारीमध्ये जास्त आहे, संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकांची तारीख ठरते, हिंमत असेल तर पालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, संजय राऊत यांचं आव्हान। किती टप्प्यात निवडणुका घ्याव्यात याचा अधिकार आयोगाचा, तर मी निवडणूक आयोगाशी बोललेलो नाही, मी ज्योतिषी नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची निवडणुकांच्या तारखांवरून प्रतिक्रिया। राज्यामध्ये सर्वत्र ओला दुष्काळ नाही, नुकसान झालेल्या भागात पंचनामे सुरू, अजित पवारांची माहिती। मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, मला गुलाबी रंगाची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दादांचं उत्तर, पांढरा रंग चांगला स्वच्छ, मीही पांढरेच कपडे घातले आहेत, अजित पवारांचा टोला। आम्ही जिंकण्यासाठी लढतोय, हाच महायुतीचा फॉर्म्युला, इतर फॉर्म्युला नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। खरे आरक्षणाचे मारेकरी कोण हे उघड करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा, तर जरांगेंनी राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी वक्तव्याची चर्चा करावी, बावनकुळेंचं आवाहन। आंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधत जरांगेंचं उपोषण। सरकारला आणखी एक संधी देतोय, आमच्या समाजाला राजकारणात यायचं नाही, आम्ही राजकारण करू नये असं वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा, मनोज जरांगेंचं वक्तव्य। माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतली धनगर उपोषणकर्त्यांची भेट, आज विभागीय आयुक्त देखील मुख्यमंत्र्यांचं पत्र घेऊन उपोषणस्थळी पोहोचणार। राज्य सरकार अदानींकडून वीज खरेदी करणार, 6600 मेगावॅट खरेदीचं टेंडर अदानींना, सरकारकडून अदानींसोबत 25 वर्षांसाठी करा। लवकरच जनगणना, केंद्र सरकारची तयारी सुरू, प्रथमच डिजिटल गणना, स्वगणनेचीही संधी मिळणार, जातीसंबंधीचा रकाना समाविष्ट करण्याबाबत अजूनही निर्णय नाही। एनडीए सरकारच्या कार्यकाळातच एक देश एक निवडणूक लागू होणार, सूत्रांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।